तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलं होतं. काही माणसं पुस्तकासारखी असतात, जास्त जवळ धरली की नाही वाचता येत. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा, नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, टी व्ही सेट असो की मेकअप सेट असो, परंतु माइंड सेट नसेल तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणून सदैव प्रसन्न राहा. मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं. सत्य बोलण्याचं साहस करणाऱ्याला परिणाम भोगण्याची शक्तीही आपोआप मिळते. इज्जत मागून मिळत नाही तर ती कमवावी लागते, आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात. कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढी त्यांची कुवत असते. कर्म जेव्हा वसुलीला येतं तेव्हा कोणाचाच वशीला चालत नाही. प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही. दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका. भेटावंसं वाटलं तर माणूस 7 समुद्रापलीकडून सुद्धा भेटायला येतो, आणि भेटायचंच नसेल तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या माणसाकडे पण दुर्लक्ष करतो. तुम्ही एखाद्याला मदत करायला नकार दिला की तुमची निंदा झालीच समजा. पोटात गेलेले विष फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हजारो नाती संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. आपला माथा तिथेच झुकवा ज्यांची पावलं तुमच्या सुखदुःखात न कळविता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर नाव होते. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, भले ते कर्म असो किंवा व्यक्ती. थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण पराभव मानून कधीही थांबू नका. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते, आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर असते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काहीजण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक जिंदा है तब तक निंदा है. कमाईचा अर्थ धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. श्री स्वामी समर्थ.